आषाढी एकादशीपासून पावसानं मुंबईत जोर धरलाय। मध्यरात्रीपासून दादर बांद्र्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून लोकल्स 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतात। तर पश्चिम रेल्वेच्याही अनेक लोकल्स रद्द करण्यात आल्यात। एलबीएस मार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि गांधीनगरमध्ये देखील वाहतुकीचा खोळंबा झालाय। ऐन सकाळच्या वेळी वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यानं नोकरदार वर्गाचा खोळंबा झालाय। कारण जोरदार पावसामुळे ट्रॅफिक जाम झालंय आणि सध्याच्या परिस्थितीत या रस्त्यांवर अगदीच स्लो मूव्हिंग ट्रॅफिक आहे। तर दुसरीकडे ठाण्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठाण्यातील सखल भागांमध्ये अद्यापही पाणी साचलेलं नाही। सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील घोडबंदर रोड, 3 हात नाका तसंच कॅडबरी जंक्शन या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे सुदैवानं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं। महेश, मान्सून सुरू झाल्यापासून जवळपास 1.5 महिन्यानंतर पाऊस बरसायला लागलाय। खरं तर समाधानाची बातमी आहे, मात्र या दमदार पावसामुळे रेल्वे सेवा आणि वाहतूक सेवा दोन्ही कोलमडली आहे। काय माहिती देशील? नक्कीच सुप्रिया, 1.5 महिना का होईना पण वरुणराजाने चांगली हजेरी लावलेली आहे। आपल्या इनिंगमध्ये त्याने दाखवून दिले की कशा प्रकारे तो मुंबईत आलेला आहे। जर मुंबईबद्दल बोलायचं झालं तर काल रात्रीपासून जो काही पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईतलं जनजीवन थोडंफार त्याचा परिणाम त्या जनजीवनावर झालेला आहे। जर मुंबईतली लाईफलाईन मानली जाते रेल्वे, तिच्याबद्दल बोलायचं झालं तर सेंट्रल लाईन जी आहे मध्य रेल्वे, ती जवळपास 15 मिनिटं उशिराने धावत आहे। तर हार्बर लाईन ही 20 मिनिटांनी उशिरा पळत आहे। तर मुंबईतल्या रस्त्यांबद्दल बोलायचं झालं तर सध्या मी मुंबईतल्या परळ परिसरात उभा आहे आणि परळ परिसरात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे वॉटर लॉगिंग झालेलं आहे। वॉटर लॉगिंगचा प्रश्न हा मुंबईतल्या परळ परिसरात फार पूर्वीपासून आलेला आहे। नेहमीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जरा सुद्धा जोरात पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वॉटर लॉगिंग होतं आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते। मुंबईतल्या वाहतुकीबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतली वाहतूक जी आहे ती काही ठिकाणी स्लो मुव्हिंग झालेली आहे। बँड्राला खेरवाडी जंक्शनला ट्रॅफिक जे आहे ते स्लो मुव्हिंग आहे। त्याचप्रमाणे घाटकोपर ईस्ट आणि वेस्ट, पूर्व पश्चिमचा जो परिसर आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक जे आहे ते खोळंबलेलं आहे। ईस्टर्न फ्रीवे बद्दल बोलायचं झालं तर ईस्टर्न फ्रीवेला कुठेही वॉटर लॉगिंग झालेलं नाहीये, त्यामुळे तिथली वाहतूक ही सुरळीत आहे। आणि पुढे जर पाहायला गेलं तर हिंदमाताचा जो परिसर आहे परळच्या जवळचा, त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग झाल्यामुळे ट्रॅफिक त्या ठिकाणी खोळंबलेलं आहे। पण इतर ठिकाणी पाहायला गेले तर नियंत्रण कक्ष जे आहे ट्रॅफिकचं, त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ट्रॅफिक आहे पण ते स्लो मुव्हिंग आहे, विस्कळीत जनजीवन कुठेही झालेलं नाहीये। तर जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम रेल्वेवर सुद्धा दिसून आलेला आहे आणि मुंबईच्या रस्त्यांवर सुद्धा जे ट्रॅफिक आहे त्यावर दिसून आलेलं आहे। सुप्रिया, नक्कीच एकूणच तू सांगतोयस की वॉटर लॉगिंग काही ठिकाणी झालंय, काही ठिकाणी झालेलं नाहीये, पण एक समाधानाची बाब आहे। गेल्या महिनाभर आपण पावसाची वाट बघत होतो। आणखी एक गोष्ट म्हणजे तलाव क्षेत्रातील पाण्याची स्थिती बिकट होती, त्यातही चांगली बाब म्हणजे या 2 दिवसात पाऊस झालाय। मात्र याच्यामुळे तलाव क्षेत्रातला पाणीसाठाही वाढायची चिन्ह आहेत का? नक्कीच तलाव क्षेत्रांबद्दल बोलायचं झालं तर तलाव क्षेत्रांमध्ये काही 2-3 असे तलाव होते ज्यामध्ये पाणीसाठा राहिलेला नाहीये, पण काही ठिकाणी कुठे 20 दिवस 30 दिवस तर काही ठिकाणी 50 ते 60 दिवस पाणीसाठा उपलब्ध आहे पिण्यासाठी मुंबईकरांसाठी। तर आज जो 2 दिवसाचा पाऊस जर आपण कन्सिडर केला, जर त्याला धरून जर तलाव क्षेत्रात जो पाऊस झालेला आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर सरासरीपेक्षा थोडाफार का होईना पण कमी पाऊस झालेला आहे। पण 2 दिवसात जो काही पाऊस झाला त्यामुळे निश्चितच त्या तलाव क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती थोडीफार सुद्धा वाढलेली असेलच यात शंका नाहीये। सुप्रिया, नक्कीच महेश, तू जसं सांगतोयस की याच्यामुळे खरं तर तलाव क्षेत्रामध्ये जे पाण्याची स्थिती बिकट झालेली आहे, कुठेतरी पाणी कपातीचे निर्णय होण्याची शक्यता होती। मात्र जर पाऊस असाच सुरू झाला तर तलाव क्षेत्रातील पाणीसाठा नक्कीच वाढायला मदत होईल। पण जसं तू सांगतोस की काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालंय, हिंदमाता ज्या ठिकाणी नेहमीच वॉटर लॉगिंग होत असतं, तर असाच जर पाऊस सुरू झाला तर आणखी परिस्थिती चिंताजनक होऊ शकते का? नक्कीच मुंबई महानगरपालिकेचं डिझास्टर मॅनेजमेंट या गोष्टींवर काम करतंय। शिल्पा, मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे नियंत्रण कक्ष त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे। प्रत्येक ठिकाणी मुंबईतल्या विविध परिसरामध्ये कशा प्रकारचा पाऊस होतोय, कुठे वॉटर लॉगिंग होतंय, कुठे ट्रॅफिक जाम झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी बीएमसीचं लक्ष या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे राज्य इतर प्रशासकीय जे विभाग आहेत, पोलीस असतील, अग्निशमन दल असतील, महानगरपालिका असतील, इतर काही विभाग आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष आहे। पण कालपासून जो शिल्पा पाऊस लागलेला आहे त्या पावसाला अनुसरून अजूनही चांगला पाऊस होईल अशी आशंका आहे। काल हवामान खात्याने सांगितलेलं होतं की एल निनो जे संकट हवामानावर दिसून आलेलं होतं ते कुठे ना कुठे निवळलेलं आहे, काही प्रमाणात ते कमी झालेलं असल्यामुळे पावसाने चांगला जोर पकडलेला आहे। मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईत काल रात्रीपासून चांगला पाऊस होतोय।
5 ते 10 मिनिटाच्या अंतराने चांगला पाऊस होतो, पण काही वेळासाठी सरी येतात. पण पावसाने अतिशय चांगला जोर धरलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 24 तासांमध्ये चांगला पाऊस होईल असं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईतलं जनजीवन आहे त्या पावसावरच अवलंबून असणार आहे. जर पाऊस चांगला झाला तर कुठे ना कुठेतरी, कारण सकाळीच आपल्याला पाहायला मिळालेलं की रेल्वेवर त्याचा परिणाम झालेला आहे. मुंबईतला काही विभाग जे आहे, काही परिसर आहेत त्या ठिकाणच्या ट्रॅफिकवर याचा परिणाम झालेला आहे. तर आता हे पाहण्यासारखं असेल की पाऊस जर चांगला पडतोय तर आणखीन किती त्रास मुंबईकरांना होईल आणि त्याचा परिणाम मुंबईवर किती होईल हे पाहण्यासारखं असेल. शिल्पा, नक्कीच धन्यवाद महेश, तू दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एकूणच पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी वॉटरलॉगिंग झाली असं आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं. मात्र तलाव क्षेत्रामध्ये पाणी साठा कमी आहे, कुठेतरी पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईवरती होती. मात्र कदाचित या पावसामुळे कदाचित तलाव क्षेत्रामध्ये पाणी साठ्यामध्ये वाढ व्हायला नक्कीच मदत होणार आहे.